नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. दसरा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त या राज्य महामार्गावर दारू विकण्यास घातली बंदी. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या कामकाजाबाबत नाराजी. निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठवला. सीईओ आवाळे यांनी दिली माहिती. मण्णपुरम फायनान्सच्या महिला शाखाधिकाऱ्यांनी तिघांशी संधान साधून केला अपहार. सुमारे 1.5 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत. आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांची देवडी पाटीजवळ दमदार कामगिरी. सुमारे 6 कोटींचा 3 किलो MD ड्रग्जसह दोघांना केले जेरबंद. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापूर तुळजापूर महामार्गावर सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. नवरात्र महोत्सवानिमित्त 24 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर शहरात तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 27 व 28 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर तुळजापूर महामार्गावर सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसऱ्यानिमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री ताडी अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद राहतील. तसेच 27 व 28 ऑक्टोबर 2023 या दोन्ही दिवशी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर तुळजापूर या मार्गावर श्री क्षेत्र रूपाभवानी मंदिरापासून पुढे तुळजापूर मार्गावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या सर्व देशी विदेशी किरकोळ मद्य विक्री व ताडी विक्री पूर्ण दिवस बंद राहतील. महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142(1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. चिंचोली MIDC इथल्या स्मृती ऑर्गॅनिक कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कोणतेही समन्स न बजावता अचानक कामावरून काढण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. सोलापूर शहरालगत असणाऱ्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी MIDC इथल्या स्मृती ऑर्गॅनिक कंपनीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या लोंढे यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले. कोणतीही नोटीस अथवा समन्स न बजावता सदरची कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे लोंढे यांच्या परिवारावर बिकट परिस्थिती ओढावली आहे. या घटनेला सुमारे 1.5 महिने होऊन गेले तरी देखील कंपनीने लोंढे यांना मागील महिन्याचा पगार देखील अदा केला नाही. सध्या लोंढे यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून कंपनीने कर्मचाऱ्यांबद्दल कोणतीही आपुलकी न दाखवता आपल्या कर्तव्याला तिलांजली दिली आहे. लोंढे यांच्या खिशामध्ये मावा सापडल्याने सदरची कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी सर्रासपणे तंबाखू खाताना दिसत आहेत. यावर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. वास्तविक पाहता कंपनीच्या आतमध्ये औषधे तयार करताना तंबाखू, मावा, सिगरेट, गुटखा सेवन करणे बंदी असताना देखील सेवन केले जाते. याकडे कंपनी तसेच संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यासंबंधी लोंढे यांनी MIDC पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. मात्र कंपनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यावर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तुपे यांनी हस्तक्षेप केला असून यासंबंधी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. दरम्यान यावर तुपे यांनी अधिक माहिती देताना संबंधित कंपनीने कोणताही समन्स न बजावता कारवाई केल्याने सदरची कारवाई चुकीची आणि हेतुपुरस्सर केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच पीडित लोंढे यांनी देखील आपले म्हणणे मांडताना घडलेल्या घटनेचा इतिवृत्तांत सांगितला. एकंदर स्मृती ऑर्गॅनिक कंपनीने आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना कोणताही विचार न करता समन्स न बजावता
कारवाई करत असल्याने सदरच्या कंपनीमध्ये कंपनीच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान यासंबंधी कंपनीची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमे कंपनीकडे गेली असता स्मृती ऑर्गॅनिक कंपनीकडून प्रसारमाध्यमांना हीन वागणूक देण्यात आली। मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना तात्काळ थांबावे लागले। संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यावर आम्ही बोलणार नाही असे सांगण्यात आले। प्रसारमाध्यमांना जर अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल हे यावरून लक्षात येते। या संबंधात पोलिसांनी कामगार आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहावे असा सूर आता उमटत आहे। तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मातंग आघाडीचा आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून लोंढे हे सोलापूर शहरामध्ये राहत असतात। ते स्मृती ऑर्गनाइज या कंपनीमध्ये काम करतात गेल्या 7 वर्षापासून। अचानक त्यांना कामावरून काढलं असा मला एका कार्यकर्त्याचा फोन आला की साहेब आपल्या कार्यकर्त्यावरती एका अन्याय होतोय, आपण त्याची मदत करायला हवी। म्हणून मी त्या गोष्टीचा सखोल तपास करण्यासाठी मी पुन्हा कार्यकर्त्याला फोन केला की तुम्ही तिथं जावा, त्या HR मॅनेजर साहेबांशी बोला, काय झालंय काय नाही याची माहिती घ्या। ते जर कामावर पुन्हा घेत असतील तर तुम्ही त्यांना विनंती करून त्यांना कामावरती घ्यायला सांगा। परंतु त्या गोष्टीचा त्यांनी कोणताही रिस्पॉन्स न देता त्या माणसांवरती ते विनाकारण खोटे आरोप करायला लागले की लोंढे हा कामावरती येत नाही किंवा ते ॲबसेंट असतात, गैरहजर असतात, ते आम्हाला कोणतीही गोष्ट सांगून करत नाही, असे वगैरे वगैरे आरोप त्यांच्यावरती करून त्यांनी त्या माणसाला तिथून पुन्हाही हाकलून दिलं आणि माझ्याही कार्यकर्त्याला हाकलून दिलं। त्यानंतर मी HR साहेबांना कॉल केला की साहेबजी मी सूरज तुपे बोलतोय, असा कार्यकर्ता लोंढे म्हणून आपल्याकडे 7 वर्षापासून काम करतोय, त्याला कोणतीही समज न देता तुम्ही त्याला त्या कामावरून काढून टाकलेलं आहे। याचं कारण मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं साहेब आमची कंपनी ही गोळ्या औषधी बनवणारी कंपनी आहे, तिथं तंबाखू गुटखा असं काय खाण्यास सक्त मनाई आहे आणि जर असं काय आढळलं तर त्याच्या कंपनीवरती काहीतरी परिणाम होतात, त्यामुळे आम्ही त्याला कामावरून काढलेलं आहे। मग त्यांना मी विचारलं तुम्ही त्यांना समज दिली का, तर नाही। मग तुम्ही कामावरून काढलेलं आहे की त्यांना घरात बसवलेलं आहे, तर ह्याच्याबद्दल मला कोणतंही उत्तर न देता त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। त्यानंतर मी काल दिनांक 17/2023ला मी सोलापूरमध्ये आलो। ते लोंढे आहेत त्यांच्याशी मी संवाद साधला, त्यांच्याशी बोललो, काय घडलेलं प्रकरण सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा स्मृती ऑर्गनाइज यांची MD स्वप्नील ईगा साहेबांना बोलण्याचा प्रयत्न केला की आणि भेटण्याचाही प्रयत्न केला की साहेब जे काय घडतं आहे हे चुकीचं आहे, तुम्ही असं डायरेक्टली एखाद्या व्यक्तीला कामावरून काढू शकत नाही। या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तिथं गेलो असता तिथले मॅनेजर साहेबांनी मला व्यवस्थित न बोलता उडवाउडवीची उत्तरं दिली। सर्व कार्यकर्ते त्यांना बोलत होते की बाबा तुम्ही असं काही चुकीचं करू नका, त्यांना समज नाही दिली, अचानक तुम्ही कामावरून काढू शकत नाही। लोंढेही होते, लोंढे साहेबांनी त्यांना विचारलं की साहेब तुम्ही मला कामावरून काढलं, कोणतीही समज नाही दिली, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यासोबत असंच केलेलं आहे, परंतु आता हे असं काय आम्ही सहन करणार नाही, तुम्ही मला कामावर घेणार आहात की नाही हे स्पष्ट विचारल्यानंतर MD सरांनी तिकडून सरळ सांगितलं की आम्ही तुम्हाला कामावर घेऊ शकत नाही, मी तुम्हाला कामावरून काढलेलं आहे। HR मॅनेजरही म्हणले मी माझ्याकडे ती ॲथॉरिटी नाही कामावर घेण्यासाठी आणि मी त्यांना कामावर घेऊ शकत नाही। या संदर्भात मी त्यांना एक छोटासा क्लूही सांगितला की साहेब जे गेटवरती घडतं आहे त्याला तुम्ही क्विकली ॲक्शन घेऊन तुम्ही ते त्यांना कामावरून कमी केलं, परंतु जे आतमध्ये घडतं आहे त्याच्यावरती तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही। आतमध्ये तुमचे काही कामगार आहेत जे मनमानी कारभार करतायत, तंबाखू खातात, गोवा गुटखा खातात, त्यांच्यावरती कोणतीही कारवाई तुम्ही करत नाही आणि तुम्ही ह्या गेटवरती असणाऱ्या माणसावरती सिक्युरिटी गार्डवरती तुम्ही कारवाई करून त्याला कामावरून कमी केलेलं आहे। 359 सुशील नगर रिजार्व रोड सोलापूर। मी स्मृती ऑर्गनाइज लिमिटेड इथे 7 वर्ष सिक्युरिटी म्हणून काम केलेलं आहे आणि कामावर न काढण्याचा पर्याय म्हणजे सकाळी फर्स्ट शिफ्टला मी कामगार चेक करत असताना चुकून माझ्या नजर चुकीनं माझ्या खिशात मावा त्यांना सापडला, त्याच्यावर माझ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि मी सरांना सांगितलं की सर माझ्याकडनं नजर चुकीनं राहिलेलं आहे, ते परत अशी चूक माझ्याकडनं होणार नाही, तरी पण त्यांनी ऐकलं नाही, कुठलं समज वगैरे मला काय दिलेलं नाही आणि मला त्यांनी कामावरनं आता 1.5 महिना झालं मला कामावरनं काढून टाकलेलं आहे। यानंतर काय बोलणं झालं, काय सांगा? मी भेटलो माझ्या घरची फॅमिली, माझ्या घरचे आणि 2 मला लहान लेकरं आहेत सर आणि माझी परिस्थिती अधिक नाजूक आहे, त्यांनी मला याचा विचार करून
नगरविकास खात्याने मागील आठवड्यात महापालिकेत 313 पदांवरील नोकर भरतीचा आदेश काढल्याने नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिकेतील 313 पदांवरील नोकर भरतीची तयारी सामान्य प्रशासन विभागात सुरू आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुखांकडून सुरक्षा रक्षक, फायरमन पदांचा समावेश आहे. 15,000पासून 1.5 लाख रुपयांपर्यंत पगाराची वेतन श्रेणीही निश्चित झाली आहे. या नोकर भरतीचे प्रसिद्धीकरण याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 23 कनिष्ठ अभियंत्यांना कायम करण्याचे आदेश नगरविकास खात्याने मागील आठवड्यात दिले. या आदेशामुळे आकृतीबंधातील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला. सामान्य प्रशासन विभागाने या नोकर भरतीमधील पदांची संख्या, वेतन श्रेणी, आरक्षण याची निश्चिती केली आहे. या नोकर भरतीची जाहिरात याच आठवड्यात जाहीर करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालिकेत अजूनही काही मानधन तत्वावर कंत्राटी तत्वावर काम करणारे अभियंते आहेत. या अभियंत्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी आहे. या मागणीसाठी ते लढा उभारण्याच्या तयारीत आहेत. महापालिकेत लिपिक, परिचारिका आणि अभियंत्यांची सर्वाधिक पदभरती होणार आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग या पदासाठी 58 पदे निश्चित झाली आहेत. कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य या पदासाठी 30 पदे आहेत. मिडवाईफ अर्थात आरोग्य विभागातील परिचारिका यासाठी 50 पदे निश्चित झाली आहेत. कनिष्ठ लिपिकांची 70 पदे आहेत. फायरमनची 35 पदे आहेत. ज्यांना उत्तम टायपिंग येते, कामाचा अनुभव यासह इतर कौशल्य आत्मसात असलेल्यांना लिपिक पदावर संधी मिळू शकते. पंप ऑपरेटरची 20 पदे आहेत. नव्याने होणाऱ्या नोकर भरतीत पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी यांना सर्वाधिक पगार मिळणार आहे. महापालिकेत पदोन्नतीचे प्रस्ताव अनेक वर्ष प्रलंबित होते. पगारवाढ, पेन्शन यासह अनेक प्रस्तावांसाठी लोक हेलपाटे घालत असल्याचे कामगार संघटना सांगत होत्या. हे सर्व प्रश्न मनपा आयुक्त शीतल तेलीउगले यांनी मार्गी लावले. नव्याने नोकर भरती व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे कामगार संघटनांनी सांगितले. मण्णपुरम फायनान्सच्या लक्ष्मी मार्केट शाखेत महिला शाखाधिकाऱ्यांनीच आपल्या पदाचा गैरवापर करत तिघांशी संधान साधून 2,34,00,000 इतक्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील मणप्पुरम फायनान्सच्या येथील लक्ष्मी मार्केट शाखेत ब्रँच हेड यांनी तिघांशी संधान साधून 2,34,52,396 रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दागिन्यांसह रोख रक्कम असा 1,51,35,002 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवारी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला. लक्ष्मी मार्केट शाखेच्या मणप्पुरम शाखेत ब्रांच हेड असलेल्या वृषाली विनीत हुंडेकरी यांनी पदाचा गैरवापर करून 3,28,12,892 रुपयांचे सोने तारण ठेवून त्यासाठी 81 बनावट प्रकरणे केली. या प्रकरणासाठीची 2,34,52,396 रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याची तक्रार मणप्पुरमचे एरिया हेड प्रवीण वरवटे यांनी शाखा प्रमुख वृषाली हुंडेकरी यांच्या विरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात 28 सप्टेंबर रोजी दिल्याने गुन्हा नोंदवला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, फौजदार अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. अगोदर शाखा प्रमुख हुंडेकरी यांना अटक केली. त्यांची चौकशी करत असताना हुंडेकरी यांनी खासगी इसम व लक्ष्मीकांत यतिराज बिहाणी, अश्विनी यतिराज बिहाणी आणि पंचप्पा अर्जुन काळे यांच्याकडून सोने तारण ठेवून घेतले. त्या बदल्यात तिघांनी संगनमत करून बनावट सोने तारण कर्ज तयार केले. त्या सोने कर्जाची एकूण रक्कम 2,34,52,396 रुपये रक्कम शाखा प्रमुख हुंडेकरी यांच्यासह वरील तिघांनी वाटून घेतली. तसेच कटाचा भाग म्हणून फायनान्स कंपनीत ठेवून घेतलेले सोने वरील तिघांना परत करून टाकल्याचे तपासात समोर आले. खबराच्या माहितीनुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पंचप्पा अर्जुन काळे व 51 राहणार शांतीनगर मजरेवाडी याला सोलापुरातून, तर लक्ष्मीकांत बिहाणी, अश्विनी यतिराज बिहाणी वय 37 उत्तर कसबा सोलापूर सध्या राहणार राधाकृष्ण कॉलनी सोलापूर या दोघांना कर्नाटकातील यादगिरी येथून अटक करण्यात आली. 2 किलो सोन्यासह 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त करून अटक केलेल्या आरोपींचा सखोल तपास करून आतापर्यंत त्यांच्याकडून 2 किलो 208 ग्रॅम सोने तसेच लक्ष्मीकांत बिहाणी यांच्याकडून 35,11,214 रुपये रोख रक्कम 1,51,35,002 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना अटक केली. 4 चाकी वाहनातून एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील 3 किलो ड्रग्ज अंदाजे 6 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोळी MIDCतील एका बंद कंपनी भाड्याने घेऊन गवळी बंधू घातक MD ड्रग्ज तयार करत होते. मुंबई क्राईम ब्रँचने दया नायक यांच्या नेतृत्वाखाली त्या दोघांना मुंबईतच पकडले. त्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तो कारखाना सील करून तेथील मुद्देमालही जप्त केला. या कारवाईत एकूण 116 कोटींचा मुद्देमाल मुंबई क्राईम ब्रँचने हस्तगत केला होता. त्याचा तपास सुरू असतानाच आता मंगळवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी देवडी पाटीजवळ 6 कोटींच्या 3 किलो MD ड्रग्जसह दोघांना जेरबंद केले. दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके दोघेही राहणार औंढी तालुका मोहोळ असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 4 चाकीसह पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. चिंचोळी MIDCतील कंपनीत MD ड्रग्ज तयार करणाऱ्या गवळी बंधूंची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना लागली होती. ग्रामीण पोलिसांनी याची माहिती घेतली होती आणि 1-2 दिवसात कारवाई होणार तेवढ्यात त्यांना मुंबई क्राईम ब्रँचने पकडले. त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हातून ही कारवाई होऊ शकली नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. खबरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक हिम्मत जाधव, उपअधीक्षक अमोल भारती, मोहोळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पथकाने देवडी पाटीजवळ दोघांना 3 किलो MD ड्रग्जसह पकडले. सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ दाखल करण्यात आलेले सुमारे 2,73,000चे 19 मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर बझार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत. याकरता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहरी परिसरातून अनेक लोक येतात. त्यांच्या कामाच्या ओघात तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गहाळ झालेले आहेत. सदरच्या मोबाईलचा शोध घेण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर यांच्या आदेशान्वये सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार व सायबर क्राईमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड व झोन ऑफिसचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अयाज बागलकोटे यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बझार पोलीस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले सुमारे 2,73,000 रुपयांचे एकूण 19 मोबाईल जप्त करून उत्तम प्रकारे कामगिरी केलेली आहे. ओके सर. करकंब येथील पाणी साठवण तलावात अखेर पाणी पोहोचले. कालव्यात पाणी सोडण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. करकंब तालुका पंढरपूर व येवती तलावावर अवलंबून असलेल्या मोडलीम आणि माढासह 7 गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी 17 ऑक्टोबर रोजी 1,500 क्युसेक्सने कालव्यातून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभियंता धीरज साळे यांनी दिली. गेल्या 1 महिन्यापासून करकंबचा पाणी साठवण तलाव कोरडा पडल्यामुळे करकंबमधील नागरिकांसमोर पाणी संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे यांनी कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणास विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता. आमदार बबनदादा शिंदे यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून पाणी सोडण्याची कारवाई करू. जर पाणी सोडले नाही तर मीही तुमच्यासोबत उपोषणास बसेन अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. 16 ऑक्टोबर रोजी आमदार बबनदादा शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन करकंब येवतीच्या तलावावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याच्या समस्येवर चर्चा केली. यावेळी याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिरवा कंदील दाखवून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. अखेर उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने करकंब येथील पाणी साठवण तलावात पाणी आल्याने करकंबकरांची पाण्याची गरज भागून
होणारी गैरसोय दूर होणार आहे। या पाण्याची सचिन शिंदे, अमोल शेळके, सुनीता देशपांडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। याप्रसंगी ग्रामपंचायत व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषदेकडे नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे जलद गतीने निपटारा होण्यासाठी कमिटी स्थापन करून आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली। 11 तालुक्यातून ग्रामपंचायतीकडून आलेल्या तक्रारीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तक्रारदारांना वेळेत न्याय मिळावा यासाठी तालुका स्तरावर एबीडीओ यांची समिती तयार करणार आहे असे एकूण 11 तालुक्यात कमिटी स्थापन करून त्या माध्यमातून येत्या 2 महिन्यात सर्व तक्रारींचे निवारण करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली। येस, आता एक नवीन उपक्रम जो आपण राबवतो आहे आपल्या जिल्हा परिषद मार्फत की मी माझ्याकडे रोजच्या तक्रारी येतात, म्हणजे प्रत्येकाला न्याय देणं मला पॉसिबल होत नाही आणि ह्याविषयी मला फार खंत वाटते की आता असं होतं की दुसऱ्यांदा जो व्यक्ती मला भेटतो आणि मागच्याचं काय झालं हे विचारणा करतो, तेव्हा माझ्याकडे उत्तर द्यायला फारसं काही नसतं। आणि ह्याच्या अनुषंगाने मी जेव्हा आढावा घेतला तर मागच्या पेंडन्सी मला अराउंड 1250 तक्रारी मला पेंडिंग दिसून आल्या। आता ह्या काही गंभीर स्वरूपाच्या 100 ते 200 असतील याच्यामध्ये आणि उर्वरित पण आहेत। त्या अनुषंगाने आपण असं ठरवलं की एबीडीओ ज्याच्या जॉब चार्टमध्येच तुम्ही चौकशी करून अहवाल सादर करणं तक्रारीच्या अनुषंगाने असं आहे, त्यांनाच आपण त्यांची टीमची कमिटी करून प्रत्येक तालुक्याची आपण करणार आहोत। अशा 11 कमिट्या आपल्या होतील आणि ह्यांच्याकडे आपण रँडमली तालुके अलॉट करून म्हणजे दुसरे तालुके देऊन आपण त्यांच्याकडून चौकशी करून पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये ह्या सगळ्या तक्रारी मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, ज्या अर्थी एक स्ट्रीमला मागची पेंडन्सी क्लिअर होईल, पुढचे जे काही येतील ते प्रकरण होतील आणि कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक दिसून येईल। ही एक सुरुवात आहे, हा एक प्रयत्न आहे, ह्या प्रयत्नाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी अशी मी आशा बाळगते आणि आपल्याला तशी विनंती करते। माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली। जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या पदाबाबत गेल्या 6 महिन्यांपासून गोंधळ चालू आहे। मागील काळात शिक्षणाधिकाऱ्यांचा चार्ज उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारी, जावेद शेख, तृप्ती अंधारे, महारुद्र नाळे यांच्याकडे देण्यात आला होता। तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागी पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून मारुती फडके यांची नियुक्ती शिक्षण विभागाकडून झाली, परंतु त्यांनी पदभार घेतल्यापासून ते चर्चेत राहिले आहेत। पदभार घेतल्यापासून ते या न त्या कारणाने रजेवर जात आहेत। 10 दिवसांपूर्वी ते रजा संपवून रुजू झाले होते, पुन्हा ते रजेवर गेले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी फडके यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कामकाजातील निष्काळजीपणा आणि वेळकाढूपणा यामुळे शिक्षण विभागाची झालेली नाचक्की याला जबाबदार असलेल्या शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे पाठवणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली। शिक्षण अधिकारीचा काय होतंय की FIRची फार गंभीर प्रतिक्रिया मागच्या वेळेसही आपल्याकडून मला ऐकायला मिळाली होती। त्याच्यामध्ये FIR दाखल झालेला आहे, पण FIR दाखल करणे एवढाच आपला मुद्दा नव्हता। त्याच्यामध्ये त्यांचे जे पगार आहेत, जे कर्मचारी होते ज्यांना 10 ते 20 वर्ष ते वाट पाहत आहे, त्याच्यामध्ये ते मिळणं वेळेवरती हा आपला उद्देश होता। आणि जर शिक्षणाधिकारी फक्त वेळ मारून येत आहेत किंवा सुट्टीवर जात आहेत, 2 दिवसाची सुट्टी, 8 दिवसाची सुट्टी, आता परत ते सुट्टीवर गेले, तर त्या अनुषंगाने मला एकंदरीत त्यांचा वेळ काढूपणा आणि निष्काळजीपणा आणि इतरही लोकांना न भेटी देणे, उपोषणांना परावृत्त करणे, अशा सगळ्याच घटना घडून आलेल्या आहेत। माझे निर्देश ते वेळोवेळी ऐकत नव्हते, त्यामुळे मी मांढरे सरांनाशी बोललेले, आयुक्तांशी बोललेले आहेत आणि त्यांच्यासमोर विनंती केलेली आहे की आपण ह्यांचं सस्पेन्शन मी प्रस्ताव पाठवत आहे, आपण स्वीकारावा आणि इथे असा रेग्युलर असा चांगला एक शिक्षणाधिकारी द्यावा जेणेकरून आपले सगळे जे माध्यमिकचे विषय आहेत ते मार्गी लागतील।
नवरात्र महोत्सवानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त कार्यालयाची शपथ दिली. जिल्हा परिषदेत आज पिवळ्या रंगाच्या साड्या घालून महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त कार्यालयाचा संकल्प करत प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली. याप्रसंगी सीईओ मनीषा आव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, लेखाधिकारी रुपाली रोकडे आदींसह प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महिला अध्यक्षा अनुपमा पडवळे, सचिव निर्मला राठोड, स्वाती स्वामी, आरती माढेकर, सविता काळे, जिल्हा परिषद मुख्यालयातील पंचायत समिती दक्षिण, उत्तर सोलापूर येथील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने महिलांचा नवरात्रानिमित्त उपवास करतात. या निमित्ताने त्यांना शक्तिवर्धक गुळ शेंगाचे लाडू मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, अध्यक्ष तजमुल मुतवली, डॉक्टर SP माने, श्रीशैल देशमुख, संतोष शिंदे, राकेश सोडी, कैलास जिंदे, मिथुन भिसे, बाळासाहेब भिसे, नामदेव घोडके आदींनी परिश्रम घेतले. नळदुर्ग येथे जगदंबाबाई देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नवरात्र महोत्सवानिमित्त नळदुर्ग येथे अंबाबाई देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात होम मिनिस्टर होण्याचा मान प्रमोदिनी ऋषिकेश बेले यांनी मिळवला. त्यांना मंदिर समितीच्या वतीने मानाची पैठणी देण्यात आली. या स्पर्धेत दुसरा क्रमांक वर्षा सचिन डुकरे यांनी मिळवला. सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथे नवरात्र महोत्सवानिमित्त जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी अंबाबाईच्या मंदिराच्या प्रांगणात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. होम मिनिस्टर कार्यक्रमाची रंगत डॉक्टर संतोष पवार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना आपल्या बहारदार आवाजाने वाढवली. या स्पर्धेत संतोष पवार यांनी महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या. सर्व स्पर्धांमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीसाठी प्रमोदिनी ऋषिकेश बेले व वर्षा सचिन डुकरे या पात्र ठरल्या. अंतिम फेरी अतिशय चुरशीची व रंगतदार झाली. या स्पर्धेत प्रमोदिनी बेले या नळदुर्गच्या होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना मंदिर समितीच्या वतीने मानाची पैठणी देण्यात आली. तर या स्पर्धेत दुसरा क्रमांक वर्षा सचिन डुकरे यांनी मिळवला. त्यांनाही मंदिर समितीच्या वतीने साडी देण्यात आली. या 16 रणरागिणी तयार आहेत आणि आता या खेळातलं मैदान गाजवण्यासाठी त्या सक्षमपणे आहेत. मीच या नळदुर्गचे होम मिनिस्टर होणार ही गुणगान मनाशी बांधून आता खेळण्यास मी तत्पर आहे. आणि वेळ सुरू होती आता तुमची. 3, 2, 1. चेंडू पडू देऊ नका, चेंडू पडू देऊ नका. सावकाश सावकाश सावकाश. गाणं वाजव जरा व्यवस्थित. जसं तुमचं होईल तसं फक्त तुम्ही पुढे यायचं लक्षात असू द्यावं. थोडं मागे सरका, थोडं मागे सरका. 2, 1. जोरदार टाळ्या यांना वाजवूया. प्रतिभा या ठिकाणी प्रोत्साहन देऊया. सावकाश चेंडू उचलायचा आहे. गाणं लावा मला. चेंडू आपल्या आपल्या बकेट मध्ये नेऊन टाका. सावकाशपणे उचला. स्वर्गीय बाबूरावजी काळे यांनी सामान्य कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे काम केले असे प्रतिपादन किसन जेठे यांनी केले. स्वर्गीय बाबूरावजी काळे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक देऊन लढण्याचे शिकवले. मंत्री असताना त्यांनी अनेक शेतकरी, शेतमजूर व कामगारांना मदत करून जगण्याचा आधार दिला. अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सचिव किसन जेठे यांनी मांडले. ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे आयोजित कैलासवासी बाबूरावजी काळे स्मृती दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ पत्रकार शिवनाथ राठी, माजी नगरसेवक शांतीलाल अगरवाल, महाराष्ट्र रेल्वे परिषद अध्यक्ष विलासचंद्र काबरा,
अंबादास खर्डेकर राष्ट्रवादी काँग्रेस सोयगाव तालुका अध्यक्ष इंद्रजित सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस सोयगाव शहराध्यक्ष रवींद्र काळे, भाऊराव पाटील लोखंडे, चुन्नीलाल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर डॉक्टर दिलीप बिरुटे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब बारोटे यांनी आभार मानले. डॉक्टर राजेश यादव, डॉक्टर CU भोरे, डॉक्टर रामेश्वर मदकर, डॉक्टर उल्हास पाटील, ज्ञानेश्वर एलिस, डॉक्टर विक्रम भुतेकर, डॉक्टर संतोष तांदळे, डॉक्टर निलेश गावडे आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सोयगाव तालुक्यातील सामान्य कार्यकर्ते, शेतकरी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणून होता, त्यांचे मित्र होता, त्याला पाहिल्याबरोबर साहेब असं खिशातून हात टाकत 200-500 रुपये त्याच्या हातात द्या. असे गरीबाचे कैवारी होते. मी एक सेवा दलाचा कार्यकर्ता होतो. माझ्या जास्त वय जालन्यातील श्रीमंत, मग ते मदनलाल चोविशे असो, राबिनी प्रसाद बैजल असो, काळे यांच्या बरोबर कार्यात रमलो. बाबुरावजींना त्यांच्याविषयी सांगण्याचा तात्पर्य की ते स्वातंत्र्य सैनिक होते. आज चारठाणा येथे श्री संत ज्ञानेश्वरी वारकरी संस्थान येथे खासदार संजय जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये कामाचे उद्घाटन करण्यात आले. चारठाणा येथे श्री संत ज्ञानेश्वरी वारकरी संस्थान येथे खासदार संजय जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये कामाचे उद्घाटन करताना क्रांतिताई जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी हरिभक्तपरायण नामदेव महाराज ढवळे, नानासाहेब राऊत, प्रेक्षाताई भांबळे, मीना राऊत, रमेश बहिरट, उपजिल्हा प्रमुख बंडूभाऊ लांडगे, तालुका प्रमुख राम शर्मा, संजय साडेगाकर, शहर प्रमुख अरविंद कटारे, सरपंच वैजनाथ कदम, संदीप अंबोरे, अरुण चौधरी, उपसरपंच वाजिद कुरेशी, तहसीन देशमुख, विठ्ठल महाराज चव्हाण, कृष्ण महाराज चिंतामण दौंड, शिवशंकर तमशेट्टे, बदरुद्दीन काझी, सलाम इनामदार, गुणाजी महाराज, सर्जेराव देशमुख आदी उपस्थित होते. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्रोत्सवातील 5व्या माळेच्या दिनी देवीजींच्या सिंहासनावर मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील 5व्या माळेदिनी गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी देवीच्या सिंहासनावर मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. देवीचे मुरली रूपातील रूप पाहून भाविक धन्य झाले. भगवान श्रीकृष्णांनी श्री तुळजाभवानी देवीला महिषासूर असुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपली मुरली म्हणजेच बासरी भवानी मातेस अर्पण केली. भवानी मातेने असुरांचा नाश करून भक्तांना सुखी समाधानी करून आनंदित केले. भूतलावरील भवानी मातेने आपल्या सुमधुर मुरलीच्या आवाजाने दुःख अडचणी दूर केल्या. त्याची आठवण म्हणून देवीच्या सिंहासनावर भाविकांचे अभिषेक पूजा झाल्यानंतर मुरली अलंकार महापूजा बांधण्याची परंपरा असल्याची आख्यायिका आहे. नळदुर्ग येथे नवरात्र महोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत शहरातून दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. नळदुर्ग येथे नवरात्र महोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत शहरातून दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी ही दुर्गामाता दौड मराठा गल्ली येथून काढण्यात आली. या दुर्गामाता दौडमध्ये शेकडो युवक व युवती सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण मराठा गल्ली येथे आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी मराठा गल्ली येथील महिला व युवकांनी या दुर्गामाता दौडचे जोरदार स्वागत केले. भारतमातेच्या कपाळावरील तांबडे लाल कुंकू टिकवण्यासाठी हिंदू समाजाच्या मनात राष्ट्रभक्ती धर्मभक्ती जागृत करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नळदुर्गच्या वतीने नळदुर्ग शहरात नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून 15 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत संपूर्ण शहरात दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेली ही दुर्गामाता दौड 19 ऑक्टोबर रोजी मराठा गल्ली येथून काढण्यात आली. यावेळी संपूर्ण मराठा गल्लीमध्ये महिला व युवकांनी आकर्षक रांगोळी काढली होती. त्याचबरोबर दुर्गामाता दौड निघाल्यानंतर आपल्या घराजवळही दुर्गामाता दौड आल्यानंतर महिलांनी भगव्या झेंड्याचे पूजन करून आरती केली.
त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करून मराठा गल्ली येथे युवकांनी दुर्गामाता दौडचे स्वागत केले। या दौडचे आयोजन करून मोबाईल तसेच इतर व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या युवकांना या जीवघेण्या व्यसनापासून दूर करण्यासाठी दुर्गामाता दौड अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। आज शेकडो युवक पहाटे उठून स्नान करून या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाले। हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मोठे यश म्हणावे लागेल। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। दसरा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त या राज्य महामार्गावर दारू विकण्यास घातली बंदी। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश। माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या कामकाजाबाबत नाराजी। निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठवला। सीईओ आवाळे यांनी दिली माहिती। मण्णपुरम फायनान्सच्या महिला शाखाधिकाऱ्यांनी तिघांशी संधान साधून केला अपहार। सुमारे 1.5 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत। आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांची देवडी पाटीजवळ दमदार कामगिरी। सुमारे 6 कोटींचा 3 किलो MD ड्रग्जसह दोघांना केले जेरबंद। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।